डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, नाकावाटे जातो इथं पहिल्यांदा, ऑल्फॅक्टरी बल्ब असतो आपला, तिथून डायरेक्ट ब्रेनमध्ये, तिथं जाऊन ब्रेन इट करायला चालू करतो. टाइम्स ऑफ इंडिया आहे आणि ह्याच्यात नायग्लेरिया फॉलरीबद्दल एक आर्टिकल लिहून आले. ते नायग्लेरिया फॉलरी आम्ही सेकंड इयरला वाचलेलं, तुम्ही पण वाचलं असेल. आणि ह्याला ब्रेन इट आम्ही म्हणतात. आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय, जगात आतापर्यंत फक्त 488 केसेस सापडल्यात मागच्या 6 दशकांमध्ये. आणि रिसेंटली केरळमध्येच काही काळाच्या अंतराने 19 लोक मेलेत ह्या डिसीजमुळे. खूप फॅटल डिसीज आहे. आणि काय होतंय, समजा आपण पाण्यात वगैरे, पॉन्डचं जे पाणी असतं साचलेलं वगैरे, त्याच्यात हा अमिबा मोस्टली गरम पाण्यात थोडं जे वॉर्म वॉटर असतं त्याच्यात राहतो आणि त्याच्यातून नाकात जातो, नाकावाट ब्रेनमध्ये जातो आणि ब्रेन इट करायला चालतो. डायरेक्ट ब्रेन इट अमिबा आहे. आणि काही दिवसातच डेथ होती पेशंटची. ते सिम्पटम त्यात फिवर दिसतो तुम्हाला, स्टिफनेक, कफ असते, कन्फ्युजन, वॉमिटिंग, फॅटिग अँड विकनेस, सगळे CNS सिम्पटम आहे. सेंट्रल नर्वस सिस्टमच अफेक्ट व्हायला लागली ना. आणि तो डिसीज कॉर करतो आणि त्याला पॅम म्हणतात, म्हणजे प्रायमरी अमिबिक मेनिंजोएन्सेफलायटिस. इथे हे बघा, हे पण दिलेलं आहे कसं जातो. हे डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, नाकावाटे जातो इथं पहिल्यांदा, ऑल्फॅक्टरी बल्ब असतो आपला, तिथून डायरेक्ट ब्रेनमध्ये, तिथं जाऊन ब्रेन इट करायला चालू करतो. ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण एम्फोटेरिसिन बी आणि मिल्टेफोसिन देतो, पण दोन्ही ड्रग पण काही एवढे इफेक्टिव्ह नाहीत. ह्याचं फॅटॅलिटी रेट खूप जास्त आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं प्रिव्हेन्शनच बेटर आहे क्युअरपेक्षा, कारण क्युअर तेवढी काय लागू होत नाही त्याला.